शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठी शेकडो कोटींचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई आणि पालघरमध्ये नरेंद्र मोदींचे 2 कार्यक्रम होणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक, जयदीप आपटे यांच्या घरावर संभाजी ब्रिगेडचं आंदोलन। सरकारला आंदोलन चिघळवण्यात रस, राणेंकडून गुंडगिरीची भाषा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। अमरावतीमधील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक, काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयावर आंदोलन। सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणी पुण्यात शिवसेना युबीटी पक्षाचं आंदोलन, नारायण राणेंना अटक करण्याची आंदोलकांची मागणी। मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबत 10 सप्टेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी, ओबीसी कल्याण संघटनेची मराठा कुणबी प्रमाणपत्रा विरोधात याचिका। उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मच्छीमार संघटनेचा विरोध, भूमिपूजनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा। पुण्यातील ससूनमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली, ससून हॉस्पिटलमधील एमआरआय मशीन 20 दिवसांपासून बंदच, आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांचं ससूनकडे दुर्लक्ष। म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत लांबणीवर, आता इच्छुकांना 19 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, घरांच्या किमतीही केल्या कमी। झोपू योजनांमुळे केंद्र सरकारची शेकडो एकर जमीन लवकरच खुली, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा, नव्या गृहनिर्माण धोरणाचे संकेत। केंद्राच्या औद्योगिक स्मार्ट शहरांच्या यादीमध्ये रायगडमधील दिघीचा समावेश, प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार। सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळेंची पुण्यात बदली, पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सोलापुरात आंदोलन, सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।